एक मोठी बातमी समोर येते। बंडखोरी टाळण्यासाठी पुणे भाजपने एक नवीन प्लॅन तयार केलाय। उमेदवारांची यादी उशिरा घोषित करणार असल्याची माहिती। पुणे पालिकेची निवडणूक लढण्यासाठी बरेच इच्छुक असून निवडणूक लढण्यासाठी भाजपमध्ये सर्वाधिक इच्छुक असल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे इच्छुकांची बंडखोरी थांबवण्यासाठी भाजप खबरदारी घेणार आहे। 28 डिसेंबरला भाजप उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता आहे। भाजपमध्ये उमेदवारी न मिळाल्यास अनेक जण बंडखोरी करण्याची भीती भाजपला आहे। पुण्यात पुढच्या आणखी एक मोठ्या बातमीकडे। पहलगाममध्ये लष्करानं दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केलेत। पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरमधून जबरदस्त उत्तर दिले। काँग्रेसकडून केलेली जाणारी खरं तर विधानं विघातक असल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केले। काँग्रेसचं पाकिस्तान प्रेम उतू चाललंय। पाकिस्तानची बोली बोलणाऱ्यांना माफ करणार नाही असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले। तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या वादग्रस्त विधानाला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिले। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक जबरदस्त उत्तर या ठिकाणी लष्करी जवानांनी दिलेलं आहे आणि लष्करी जवानांनी उत्तर दिल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसकडून होतंय ही खरं म्हणजे हे चिंताजनक बाब आहे। ही दुर्दैवी बाब आहे। ही देशविघातक बाब आहे। हे देशप्रेम नाही, हे पाकिस्तान प्रेम त्यांचं उतू चाललेलं आहे आणि म्हणून पाकिस्तानमध्ये देखील या सर्व नेत्यांनी कांग्रेसच्या बोललेल्या हेडलाइन झाल्या। देखो हिंदुस्तान में ये अटैक के बारे में क्या बोल रहे हैं आणि म्हणून पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्तानची जनता माफ करणार नाही। पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एक जबरदस्त त्याला उत्तर या ठिकाणी लष्करी जवानांनी दिलेलं आहे आणि लष्करी जवानांनी उत्तर दिल्यानंतर अशा प्रकारचं वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।